मी आज नाश्त्यासाठी बनवलेत असे मऊ आणि लुसलुसीत पराठे। तर त्याच्यासाठी मी घेतला आहे गाजर आणि थोडासा पत्ताकोबी पण खिसून घेतला आहे। दोन्हीला छान मिक्स केलं आहे। त्याच्यामध्ये टाकला आहे ओवा आणि गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, थोडे तीळ आणि तेल पण टाकून घेतले। त्याला छान मिक्स केलं आहे। मग नंतर गव्हाचं पीठ घेऊन याचा छान घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे। हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, कारण पत्ताकोबी असल्यामुळे ना याला थोडंसं पाणी सुटतं। हे 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचे। मग नंतर आपल्याला याचे छानसे पराठे लाटायला घ्यायचे आहेत। आपले पराठे लाटून झाल्यानंतर जेव्हा आपण याला भाजतो तेव्हा दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला याला तेल किंवा तूप लावायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। आणि याच्यासोबत चटणीसाठी मी घेतलं आहे फेटलेलं दही, त्याच्यामध्ये घातली 1 चमचाभर पिठी साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबिरी, लाल मिरची पावडर आणि याला आपण वरतून मोहरीची फोडणी देणार आहोत। तर तयार आहे आपली पराठ्यासोबत दह्याची चटणी। तुम्ही पण बनवा, खा आणि कसे झालेत नक्की कमेंटमध्ये सांगा।